नमस्कार, मी गणेश अस्वल, स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विजय सर, त्यांना अनेक महिन्यानंतर पुन्हा भेटण्याचा योग आलेला छान वाटतं. गेल्या वर्षी आपण भेटलो होतो. हो. त्या चित्रपटात सुद्धा तुमची जी वेगळी भूमिका आहे काहीतरी मगाशी सांगितलं. काय आहे ती भूमिका? कसं असतं मुळात ना, आता मला असं वाटतं की ना, अजूनही काही ठिकाणी अशा तऱ्हेनं स्त्रीकडे बघितलं जातं. एक तर तिला एक वस्तू म्हणून बघतात आणि त्याच्यानंतर काही विक्षिप्त विकृत मनोवृत्तींच्या माणसांमुळे तिच्यावर एखादा प्रसंग ओढवला तर त्याच्यानंतर तिच्या बाबतीत सपोर्टिव्ह भूमिका घेणारी फार कमी असतात. म्हणजे वाईट वाटतं बोलायला, हो ना. पण सगळ्यात जास्त ज्यांनी तिला सपोर्ट करायला हवा तीच माणसं अशा वेळी अवतीभोवतीच्या काही संवेदनशील माणसांची जबाबदारी वाढते आणि भावनिक दृष्ट्या ती व्यक्ती तुटू नये म्हणून आपण जे प्रयत्न करतो माणुसकीतून, तशा तऱ्हेची मानसिकता असणारं हे पात्र आहे. म्हणजे हे सकारात्मक बाजू दाखवणारं सकारात्मक पात्र बाजू आहे. दाखव. तुमच्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं माझीच माणूस म्हणून अशी पठडी आहे असं वाटायला लागलं बऱ्याच जणांना. तर हरकत नाही ती आपल्या. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की ना, या सगळ्यामध्ये बरंचसं श्रेय कधी योग्य कधी अयोग्य पद्धतीने नटांना मिळत जातं. तर ते सगळं बदलायला हवं. आणि आपल्याकडे तुम्ही जाणकार मंडळी आहात, तुम्हाला आतल्या गोष्टी सगळ्या माहिती असतात, तुम्हाला ही प्रोसेस सगळी माहिती आहे. पण प्रेक्षकांना हे आवर्जून सांगावंसं वाटेल मला की आम्ही जर एखाद्या सिनेमामध्ये चांगलं काम करतोय असं वाटलं तर त्याला लेखकापासून, दिग्दर्शकापासून, एडिटर पासून, कॅमेरामन पासून, बॅकग्राऊंड म्युझिक, ॲम्बियन्स फॉली करणाऱ्यांपासून सगळ्यांची साथ असते. आणि त्यातून आम्ही दिसतो म्हणून आम्हीच लक्षात राहतो. तर थोडासा त्याचा गिल्ट एक आम्हाला येत असतो. आडून आम्हाला माहिती असते की कुणी कुणी किती कष्ट केले आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवताना पत्रकारांनी किती कष्ट घेतले, ह्या इव्हन पोस्टर्स रंगवणाऱ्यांनी किती कष्ट, बिहाइंड द सीन्सचं महत्व, बिहाइंड द सीनचं महत्व असायला ते. आणि काही इंडस्ट्रीमध्ये ते आहे, मराठीत ते वाढायला हवं आणखी, असं मला वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांना आणि आमच्या सगळ्या टीम मधले बिहाइंड द सीन वाले लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर सगळ्यांना तुम्ही संधी दिलीत म्हणून आता धन्यवाद द्यायची माझी इच्छा पूर्ण केली. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण विजय सरांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आणि त्यांनी जो वेगळा मुद्दा मांडला की पडद्यामागचे कलाकार सुद्धा खूप महत्वाचे असतात, तेव्हा याबद्दल तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. धन्यवाद. थँक्यू.